आपण बघतोय मुंबईमध्ये काँग्रेसच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। काँग्रेसने बीडमधील एका पत्रकार परिषदेचा व्हिडिओ पोस्ट करत सुनेत्रा पवार यांच्यावर निशाणा साधला होता। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया असं संदर्भात काँग्रेसने हा व्हिडिओ पोस्ट केला होता आणि यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। हर्षवर्धन सपकाळ यांची पत्रकार परिषद सुरू असताना याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमच्या नेत्याचा अपमान झाला नाही, आम्हाला जा कसं म्हणताय तुम्ही? ऑफिसच्या बाहेर आम्हाला चला तेच बोलते साहेब, चला मॅडम या बाहेर चला ठिकाणी पोहोचला या परिसरामध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळतंय। आमच्या काँग्रेस नेत्यांनी अत्यंत चुकीचं वक्तव्य केलंय, त्याचा सर्वप्रथम मी जाहीर निषेध करते। आमच्या नेत्या आदरणीय सुनेत्राबाईंनी स्वतःचं दुःख बाजूला ठेवून रात्री 11:30-12 वाजता सगळ्यांच्या भेटी घेऊन कार्यकर्त्यांच्या सकाळी 6ला उठून दादाचा वारसा पुढे चालवत आहेत। तुम्ही आमच्या नेत्याबद्दल अत्यंत गुंगी गुडिया असं वक्तव्य केलं। हो, त्यांचं अत्यंत चुकीचं वर्तन मी जाहीर निषेध करते। मागणी काय? मागणी त्यांनी आमची जाहीर माफी मागितली पाहिजे। तुम्ही या ठिकाणी तोपर्यंत इथून जाणार नाही, जोपर्यंत माफी मागणार नाहीत हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसचे पदाधिकारी तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून जाणार नाही, अशा पद्धतीची भूमिका आहे ही या ठिकाणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून घेतली जात असल्याचं पाहायला मिळतं। ही आतमध्ये आपण सगळी दृश्य पाहत आहोत। प्रचंड आक्रमक झाले हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। प्रचंड नाही, आता फक्त यांनी गांधीवादानी केलंय आंदोलन। नेक्स्ट टाइमला आम्ही चपलेने मारू सगळ्या महिला मिळून, साधं नाहीये। प्रत्येक जिल्हा प्रत्येक तालुक्यामधून आम्ही मारणार, ते पण चपलेने मारू, बघणार ना आम्ही कोण आणि काय नाही। महिलांवर टीका करणं ही काँग्रेसची संस्कृती आहे का? इंदिरा गांधी जेव्हा पंतप्रधान होत्या तेव्हा टीका होत होती, तेव्हा तुम्ही अगदी महिलांच्या न्यायाविषयी बोलत होता, मग आता कसं करताय तुम्ही? मुख्यमंत्री हे योग्य आहे का? ही काँग्रेसची संस्कृती आहे का? केलं स्वतः गप्प राहिले, तोंडाची हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून त्यांनी राजकारण केलं। आमच्या वहिनी फील्डवर राहून काम करतात आणि त्यांच्याबद्दल कोणी घेतलेलं आम्ही ऐकून घेणार नाही। आम्ही सगळ्या महिला सुनेत्रा पवारांविषयी अशा पद्धतीचं जे वक्तव्य आहे त्याने ऐकून घेणार नाही, अशा पद्धतीची भूमिका आहे ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात येते। आणि सध्या ही सगळे कार्यकर्ते आहेत त्यांना हाऊस येथील काँग्रेसचं जे कार्यालय आहे या कार्यालयामध्ये घुसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि प्रचंड आक्रमक हे कार्यकर्ते या परिसरामध्ये झाल्याचं पाहायला मिळतं।